सगळ्यांच्या घरात आणल्यानंतर खूप दिवस पडून राहतं ते म्हणजे बीट. बीट कुणालाही आवडत नाही. बीट म्हटलं तर लहान मुलं आपणही नाक मुरडतो. त्यामुळे असा आगळा वेगळा हा पराठा मी बनवते. पराठा बनवताना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक बीटचे तुकडे करून घेतले आहे. त्यामध्ये घातले मिरची, लसूण, जिरं आणि चवीनुसार मीठ. 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलं. त्यामध्ये घातलेले आहे ओवा, पांढरे तीळ, धने पावडर, मिरची पावडर. मीठ आपण वाटणामध्ये घातलं आहे त्यामुळे पिठामध्ये घालायची गरज नाही. आता घालायचं आहे आपल्याला बारीक केलेलं वाटण. बारीक केलेलं वाटण घातल्यानंतर चपातीसाठी जसं पीठ लागतं तसं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नको आणि जास्त सैलसरही नको. चपातीला जसं लागतं त्याप्रमाणे पीठ बनवायचं आहे. इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. 10 मिनिटे ठेवलं. 10 मिनिटानंतर पराठा बनवायला घेतला. जशी चपाती आपण लाटतो तसंच पराठा सुद्धा लाटून घ्यायचा आहे. तुपात किंवा तेलामध्ये पराठा भाजून घ्यायचा आहे. तयार झालेला आहे आपला बीटरूटचा पराठा. लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील. तुम्ही